अकोल्यामध्ये आज एक ऐतिहासिक क्षण घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले आहे. हा सोहळा अकोल्यातील खडकी परिसरात आयोजित करण्यात आला होता आणि कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच माननीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रबोधन भवन येथे राष्ट्रध्वज उद्घाटन सोहळा पार पडला. राष्ट्रध्वज सलग 24 तास फडकणार आहे. यावेळी नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह उंचावला. या प्रसंगी माननीय शरद पवार व भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की देशातील प्रत्येक समाजाने या प्रतिष्ठानाच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे समाजातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे पत्रकारिता आणि समाजकार्य तसेच नर्सिंग कॉलेज यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे उपक्रम समाजाच्या विकासासाठी आणि गरीब विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. या भव्य सोहळ्याला माननीय भीमराव यशवंतराव आंबेडकर, पूज्य भंते खेमधम्मो महाथेरो, माजी मंत्री अनिल देशमुख आणि सुगत वाघमारे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ऐतिहासिक प्रतिष्ठानाची भव्य दिव्य वास्तू पूर्णपणे समाजाच्या योगदानातून उभी राहिली असून विशेष म्हणजे या निर्मितीसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी घेतलेला नाही. ही वास्तू म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर आणि समाज प्रबोधनाचे केंद्र ठरत आहे. कार्यक्रम दरम्यान संस्थेचे प्रमुख माननीय प्राध्यापक मुकुंद भाटसाकडे, रमेश तायडे आणि अशोक इंगळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तुतीयम्पि संघं शरणं गच्छामि ततीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि ततीयम्पि धम्म जरी जन्मस्थळ बाबासाहेबांचं मध्य प्रदेशातील मऊ मध्ये असलं तरी बालपणापासून महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं वास्तव आहे. आजचे हे तिसरे पुस्तक माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. आपण सर्वांनी सन्माननीय बोरकर सरांचं अभिनंदनास्पद टाळ्यांचा कडकडाट करावा अशी मी आपणास विनंती करते. आमंत्रित करतो एक शरदचंद्रजी पवार
बुद्धभूषण भत्तेजी मॉपमध्ये आहे, त्यांनी स्टेजकडे यावं. धन्यवाद. आणि लक्षात नाही अशा सगळ्याला उपस्थित असतो. आणि भारताचे महत्व याचा विचार देशामध्ये सुचवण्याचा कोणाचं काम करणार आंबेडकर महाशय सरकारी आणि सुगत वागवड हे प्रतिष्ठा उभा करण्यासाठी यांनी कष्ट केले. मुकुंद भालसाते, प्राध्यापक विश्वनाथ काळे साहेब, अशोक इंगळे सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे सरकारी त्या आयुष्याची जी कमाई आहे त्या कमाईचा ते कोणता हिस्सा या प्रतिष्ठानं उभारण्यासाठी या ठिकाणी दिला. आणि त्यावेळेस ही वस्तू सभागृह, ग्रंथालय अशा अनेक गोष्टी आज या ठिकाणी उभ्या राहिलेल्या. आंबेडकर त्यांच्याबद्दल अनेकांचे विचार आपण आज या ठिकाणी ऐकले. आज जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेला या ठिकाणी समाजामध्ये अस्वस्थता आहे, स्वच्छ नाही, एक प्रकारचं गुलामगिरीची लहान आहे. अशा सगळ्या जीवनामध्ये पर्यटन करायला उपयोगी ही स्थिती निर्माण करायची असेल तर अनेक धोरणं ही देशात बनवली पाहिजे. आपण वास्तवाचे स्वातंत्र्याच्या आधी केंद्र सरकारमध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली 47 अधिक चंद्रजी पवार, भीमराव आंबेडकर सर्व ट्रस्टी प्रतिष्ठानचे प्रथम हा कार्यक्रम काही राजकीय नव्हता. शाबासकीची थाप देण्यासाठी बाबा ह्या सगळ्या ट्रस्टी मॅनेजमेंट यांच्यासाठी मी इथे आलो होतो. माझा काही राजकीय पिंड नाही. मी भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल याचा मी पदाधिकारी आहे. त्याच्यासाठी मी यांना शाबासकी देण्यासाठी, गौरव करण्यासाठी मी आलेलो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाशी माझा काही संबंध नाही.